प्रकारचा महत्त्वपूर्ण सामना असेल तो अर्थातच उपउपांत्य फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी सक्षम ठरणारा तिसऱ्या सामन्यातील पराभूत संघ विरुद्ध चौथ्या सामन्यातील विजेता संघ. या सामन्यातील विजेता संघ हा थेट उपउपांत्य फेरीमध्ये म्हणजे क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल. या स्पर्धेची नियमावली: जो संघ सुरुवातीचे 2 सामने जिंकेल त्याला थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करण्याची संधी आणि पराभूत संघाला आणखी एक संधी निश्चितपणे मिळेल, याची नोंद आपण घ्यायची आहे. निर्धारित 4 षटकांचा सामना मैदानावर सुरू होतोय. अनुभवी असे पंच किशोर भगत आणि त्यांच्या साथीला बहुधा प्रदीप पेंडेकर हे पंचगिरीची भूमिका पार पाडण्यासाठी मैदानावर जात आहेत. मैदानावरनं अधिकृत वृत्तांत येतोय तो म्हणजे श्री सातेरी मातोंड क्रिकेट संघ नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय व माऊली केरवडा क्रिकेट संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी ही मिळते. दोन्ही संघ हे तगडे असे संघ, एक गाव एक संघ या संकल्पनेतनं ज्या संघांनी आपल्या गावाचं नाव रोशन केलंय, खऱ्या अर्थानं क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या गावाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय, ते म्हणजे श्रीदेवी माहुली क्रिकेट संघ केरवाडा आणि श्रीदेवी सातेरी क्रिकेट संघ मातोंड या 2 संघांची ग्रंथिका या ठिकाणी मैदानावर होताना दिसते. दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू म्हणजे 12th मॅन आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचे. मातोंड संघ आणि केरवाडा संघ, मातोंड संघाचा या ठिकाणी 12th मॅन समालोचन कक्षामध्ये उपस्थित झालाय. तरी या ठिकाणी या स्पर्धेची नियमावली: जर केरवाडा संघाने आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवला नाही तर 5 धावांची पेनल्टी आपल्यास लागू शकते. आपण डगआउट मध्ये जरी बसला असाल तरी पण आपला अतिरिक्त खेळाडू म्हणजे 12th मॅन आपण समालोचन कक्षामध्येच बसवायचा आहे. निर्धारित 4 षटकांचा सामना गोलंदाजी मार्कवर कृष्णा पाटकर सज्ज होतोय. ज्या कृष्णा पाटकरनं या स्पर्धेतील पहिलं षटक निर्धाव फेकलं होतं तो कृष्णा पाटकर सरपातळ बांधायचा असा खेळाडू आणि कृष्णा पाटकर याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास गेली 15 ते 20 वर्ष क्रिकेटची तो अविरत सेवा करतोय. डावखुऱ्याचा एक गुणी खेळाडू तो सज्ज होतोय गोलंदाज म्हणून आपली भूमिका बरखुबीनं निभविण्यासाठी. समोर आहे फलंदाज नेहाल घाटवळ हा स्ट्राईकला, तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज सिद्धेश बडवळ. ही सलामीची बिनीची जोडी. मैदानावर 4 षटकांचा सामना, पहिलं षटक पॉवर प्लेचं, पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कृष्णा पाटकर सज्ज. पहिला चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न झाला होता. चेंडू या ठिकाणी बहुधा पॅडला स्पर्श करतोय. एकेर धाव दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. या एकेर धावेने धावसंख्येत सुरुवात होते ती माऊली केरवाडा क्रिकेट संघाची. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. 1 धाव ही धाव फलकावर. फलंदाजीसाठी या ठिकाणी येतोय तो सिद्धेश बडवळ. सिद्धेश बडवळ स्ट्राईकला सज्ज होतोय. कृष्णा पाटकर गोलंदाज. फुलर लेन पद्धतीचा चेंडू तिथल्या तिथे थोपटून काढला जातोय. चेंडू टोलवता क्षणी सिद्धेशचा इरादा होता एकेर धाव घेण्याचा. दुसऱ्या बाजूने नेहाल घाटवळ स्पष्ट नकार देतोय. चेंडू निर्धाव काढला जातोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. लेग बाईच्या स्वरूपात निघते ती एकेर धाव. 1 धाव धाव फलकावर. माऊली केरवाडा क्रिकेट संघ नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर निर्धारित 4 षटकांच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू देखण्या असा फटका. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू प्रवास करतोय व डीप लॉंग ऑन सीमारेषा पार करत चौकारासाठी या ठिकाणी मार्गस्थ होत नेहाल घाटवळ चौकारानं स्वतःचं खातं खोलतोय. सिद्धेश या ठिकाणी चौकारानं स्वतःचं खातं खोलतोय व या 4 धावांनी धावफलक बदलतोय तो 5 धावांवर. अशा पद्धतीच्या तोडफोड फटक्यांची अपेक्षा असेल, कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके फलंदाजांनी मारावेत अशी सद्भावना फलंदाजी करणाऱ्या संघाची. यावेळी मात्र फटका फसतोय. यष्टीरक्षक आफ्रिदी याची गफलत होते. पंचांचा इशारा 22चा म्हणजे अवांतर धावेचा येईस्तोवर. एकेर धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्णत्वास नेत आहेत. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 6 धावांवर. खेळ समाप्त होतोय 4 चेंडूंच्या सांगत एकेरी 6 धावा. कृष्णा पाटकर कंजूशी गोलंदाजी साकारण्याच्या प्रयत्नात षटकातील 5वा चेंडू फेकतोय. समोर आहे नेहाल घाटवळ स्ट्राईकला. यावेळी मात्र प्रयत्न मोठ्या फटक्याचा पूर्णपणे असफल ठरतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. पहिल्या सामन्यात जी कामगिरी झाली त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या प्रयत्नात गोलंदाजीवर कृष्णा पाटकर आपल्या पहिल्या षटकाची सांगता करण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं सज्ज. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू देखण्या फटका. सुरेख असा आवाज चेंडू व फळी यांच्या संगमातून आणि हा सुमधुर असा आवाज ध्वनी षटकाराचा प्रस्थापित करतोय. नेहाल घाटवळ 6 धावांनी स्वतःचं खातं खोलतोय व या षटकारानं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज बिनबाद 12 धावा. माहुली केरवाडा क्रिकेट संघ नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणार.
जो प्रेक्षक वर्ग उशिरा या मैदानावर पोहोचला किंवा उशिरा ज्या प्रेक्षक वर्गाने यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेशी आमच्याशी जोडले गेले त्या प्रेक्षक वर्गांसाठी माहिती की आरवली गावच्या शिरपेचाच मानाचा तुरा रोवणारी एक मानाची अशी क्रिकेट स्पर्धा आरवलीश्वर चषक 2024 श्रीदेव वेतोबाच्या छत्रछायेखाली पावन झालेली ही आरवली भूमी आणि या आरवली भूमीमध्ये सुवर्णाक्षरानं या ठिकाणी नोंदवावी अशी कामगिरी आरवली चषक 2024चं दिमाखातरित्या उद्घाटन आज सकाळी झालं आणि या पर्वातील एकंदरीत तिसरा सामना मैदानावर हा सुरू सातेरी मातोंड विरुद्ध माऊली केरवाडा या दोन संघादरम्यान पहिल्या षटकामध्ये निघतायत त्या 12 धावा आणि या धावांच्या पाऊसाला रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवर अनुभवी अष्टपैलू असा खेळाडू दत्ताधुरी याची वर्णी ही लागते. ओव्हरपिच पदाचा चेंडू टायमिंग साध्य झालं नव्हतं. चेंडू बराच वेळ हवेत जातो. लॉंग ऑफचा क्षेत्राच्या चेंडू खाली येतोय. झेल टिपण्याची निश्चितपणे संधी होते मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मिड ऑफच्या दिशेनं जोपर्यंत मार्गक्रमण करतोय अंतिम क्षणी चेंडूवरील नजर ही हटते आणि नजर हटल्याने झेल सुटतोय तो सिद्धेशचा रूपांतर एकेर धावेत होतंय ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय 13 धावांवर. 13 धावा बिनबाद. हा टप्प्याचा चेंडू मोठा फटका टोलवायचा होता. चेंडू हवेत न जाता जमिनीलगत घरंगळत जातोय. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आपल्या स्क्रीनवर येतोय. धावचीतची नामी संधी फेक येते ती स्ट्राईक एंडला धोक्याची घंटा जी निनादली होती ती सत्यात उतरते. देहाल घाटवर जी दुसरी धाव न होती ती दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचीत होतोय पहिला हादरा माऊली केरवाडा क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 14 एका गड्याच्या मोबदल्यात डीजे. धावफलकावर 14 धावा एका गड्याची 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात नवीन फलंदाज शंकर उर्फ भाई याची वर्णी लागते. नेहाल याची जागा करण्यासाठी दत्ताधुरी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आल्या आल्या भाईचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत जातोय. दोन क्षेत्ररक्षकांची झटापट झेल टिपण्यात होते मात्र अचूक ताळमेळ न राहिल्याने गगनात विरलेला चेंडू झेलात परावर्तित होणारा हा सुटतोय. 2 धावा भाईला मिळतायत. दुहेर धावांनी भाई स्वतःचं खातं खोलतोय व या 2 धावांनी धावफलक वाढतोय तो 16 धावांवर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. निर्धारित 4 षटकांचे सामने आल्या मोठा फटका टोलवावा. मोठ्या फटक्याने स्वतःचं खातं खोलावं प्रयत्न जीवावर बेतणारा जवळपास होता मात्र झेल सुटतोय. 2 धावा भाईला या मिळतायत. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र एक प्रेक्षणीय असा फटका पाहायला मिळतोय. जीवनदान माझ्यासारख्या फलंदाजला दिलेलं महाग ठरू शकतो याची प्रणिती देताना या ठिकाणी भाईच्या बॅटमधून निघतोय तो आकर्षक असा षटकार. षटकारासह या ठिकाणी NP बोरवेलचे मालक सन्माननीय पाल्यकर यांनी पुरस्कृत केलेलं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक मिळते ते फलंदाज भाईला. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू हवेमध्ये उंच फटका. यावेळी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आपल्या स्क्रीनवर. यावेळी कोणतीही चूक लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक करत नाही. झेल उडतोय. झेल टिपला जातोय व मोठ्या फटक्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न भाईचा असफल ठरत सांघिक 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात असा धावफलक दिसतोय. माऊली सांघिक 22 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात माऊली केरवाडा क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकांच्या सामन्यात भाई झेलची धावून मैदानाच्या बाहेर व भाई याची जागा करण्यासाठी एक आकर्षक असा खेळाडू अष्टपैलू खेळाडू रोहन बटा याची वर्णी ही मैदानावर लागते. बावीस धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात रोहन बटा धीम्या पावलानं मैदानावर येतोय.
सिद्धेश याच्या साथनं संघाचा डाव वाढविण्यासाठी एका बाजूनं सिद्धेश एका जीवनदानच्या सहाय्यानं एका चौकारच्या मदतीनं आपल्या संघाचा डाव वाढवण्याच्या प्रयत्नात, तर दुसऱ्या बाजूनं दत्ता थुरे गोलंदाजी बहारदार करतोय, एक सफलता प्राप्त करतोय. आपल्या सफलता प्राप्त शक्यतेच्या सांगतेसाठी दत्ता थुरे हा सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू हवेमध्ये फटका, चेंडू हवेत राहतोय, मात्र संभाव्य सीमारेषा पार करण्याचा त्याचा प्रयत्न हा क्षेत्ररक्षकाच्या दिरंगाईमुळे अखेर यशस्वी ठरतोय. ज्या ठिकाणी झेलची होऊ शकला असता रोहन, त्या ठिकाणी सुटलेला झेल सीमारेषा पार करण्यास मदत करतोय. 6 धावा मिळत आहेत त्या रोहनला. षटकारानं रोहन स्वतःचं खातं खोलतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि प्रति षटकामागे तब्बल 14 धावा या धावगतीनं 28 धावा धावफलकावर झळकलेल्या आपण पाहतोय. धावफलकावर गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी सज्ज होतोय तो गोलंदाज आफ्रिदी तुळसकर. 28 धावा धावफलकावर झळकल्या जात आहेत. 2 षटकांचा अजूनही खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर वेगवान गोलंदाज उंचपुरा आफ्रिदी आपल्या बॉलिंग मार्कवर, तर समोर आहे सिद्धेश हा स्ट्राईकचा फलंदाज. सलामीला सिद्धेश येतोय, एक जीवनदान त्याला प्राप्त होतंय. दुसऱ्या बाजूनं जीवनदानच्या मदतीनं 6 धावांनी म्हणजे षटकारानं स्वतःचं खातं खोलणारा रोहन बटा. 2 षटकांचा खेळ समाप्त. 28 धावा. आफ्रिदी राईट आर्म ओव्हर द विकेटपर्यंत सज्ज. मोठा फटका टोलवायचा होता. आफ्रिदीचं स्वागत एका टोलेजंग फटक्याने करायचं होतं, मात्र संपर्क होत नाही तो चेंडू आणि फळीमध्ये. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक पूर्ण करतोय. एक निर्धाव चेंडू हा गणला जातोय. अति जलद क्रिकेटचा अनुभव आपण घेतोय. यापूर्वी 8 षटकांचे सामने, 6 षटकांचे सामने आणि त्यानंतर हा सामना, हा 4 षटकांचा मैदानावर. आफ्रिदी राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. हा टप्प्याचा चेंडू सुरेख असा हुकचा फटका. चेंडूचा प्रवास घडतोय तो डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे षटकारासाठी. 6 धावा मिळत आहेत त्या सिद्धेशला. ज्या षटकारानं धावफलक वाढतोय तो 34 धावांवर. वाऱ्याची निघते ती झुळूक आणि हीच वाऱ्याची झुळूक फलंदाजला मोठे फटके मारण्यास प्रेरित करते. तर दुसऱ्या बाजूनं जे शामियाने उभारलेत, खास करणं युट्यूबचा कॅमेरामॅन त्याचं संरक्षण करण्यासाठी, मात्र तोही शामियाना हवेत उडतोय आणि एक प्रकारे या ठिकाणी स्वतःला सावरणं, दुसऱ्या बाजूनं थेट प्रक्षेपण करावं, या दुहेरी कैचीमध्ये या ठिकाणी आमचा कॅमेरामन दिसतोय तो ओमकार. 34 धावा धावफलकावर. परत एकदा गोलंदाजी मार्कवर आफ्रिदी सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीच्या चेंडूला या ठिकाणी मिड विकेट सीमारेषेपर्यंत पोहोचवलं जातंय. कृष्णा पाटकर क्षेत्ररक्षक आपल्या स्क्रीनवर येतोय. सुरेख क्षेत्ररक्षण करून अचूकतेनं फेक करतोय. एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 35 धावांवर. 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. डावातील तिसरं षटक प्रगतीपथावर. एका मोठ्या धावसंख्येचे पडसाद हे मैदानावर उमटलेले दिसत आहेत आणि या उमटलेल्या पडसादांना सत्यात परावर्तित करण्यासाठी फलंदाज मोठ्या फटक्यांचा प्रयत्न हे निश्चितपणे करतायत. आफ्रिदी गोलंदाज रोहनसाठी यावेळी हवेमध्ये चेंडू टोलवला जातोय आपल्या स्क्रीनवर. कृष्णा पाटकर सारखा कसलेला मुरलेला खेळाडू. झेल टिपण्याची कोणतीही संधी दौडत नाही. रोहनला माघारी परतावं लागतंय. तिसऱ्या कड्याच्या स्वरूपात सांघिक धावसंख्या धावफलकावर 35 डीजे.
35 धावा धावफलकावर गडी बाद होत आहेत. ते अर्थातच या ठिकाणी 3 नवीन फलंदाज संजय नाईक याची वर्णी मैदानावर लागते. एक आक्रमक शैलीचा संजय नाईक पंचांकडनं गार्ड घेतोय. बॉलर बॅक धावपतीचा फटका, परतीच्या फटक्याचं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं होतं, मात्र आफ्रिडीकडनं थोडीशी चूक होते. डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॅकअप करतोय. एकेर धावेने संजय स्वतःचं खातं खोलतोय, संघाला परावर्तित करतोय. तो 36 धावांवर. 36 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी आफ्रिदी तुळसकर राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. हवेमध्ये उंच फटका सिद्धेशच्या बॅटमधनं निघतोय. गगनचुंबी फटक्याला झेलात परावर्तित करण्यात कृष्णा पाटकरला यशस्वीता ही प्राप्त होते. बहुधा या ठिकाणी फलंदाज बाद होतोय तो सिद्धेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता आणि डीप मिड विकेट सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षकाचा पाय सीमारेषेला लागला की नाही यावर खातरजमा दोन्ही पंच करतायत. लाईनमनची भूमिका पार पाडणारे आम्हाला सांगतायत की झेल टिपला गेला त्यावेळी कृष्णा पाटकर सुरक्षित होता, त्यामुळे सिद्धेशला झेलचित होऊन माघारी परतावं लागतंय. शेवट होण्यासाठी डावखुराचा फलंदाज निखिल नाईक एक आक्रमक शैलीचा फलंदाज. मात्र मैदान हे उजव्या हाताच्या फलंदाजांना पोषक असं मैदान आणि या मैदानावर निखिलची निश्चितपणे या ठिकाणी कस लागेल एवढं मात्र नक्की. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बिट्टू याची वर्णी लागते. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी शेवटचे षटक फेकण्यासाठी बिट्टू हा गोलंदाज आपल्या समोर, तर निखिल नाईक नॉन स्ट्राईकला, तर स्ट्राईकला संजय नाईक. ही जोडगोळी मैदानावर माऊली केरवडा क्रिकेट संघाची. धावसंख्या 35 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू डीप मिड विकेटला टोलवला जातोय. दत्ताधुरी आपल्या स्क्रीनवर येतो. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा इरादा होता, मात्र दत्ताला चेंडूवर येण्याचा पवित्रा पाहिल्यानंतर दुसरी धाव घेण्याचा मोह संजय टाळतोय. एकेर धावेवर समाधान मानतोय. ज्या एकेर धावेने सांघिक 37 धावा धाव फलकावर या 4 गड्यांच्या मोबदल्यात. अंतरिम 5 चेंडूंचा खेळ बाकी डावाचा शेवट होण्यासाठी. सिद्धेशने सुरेख असे प्रयत्न केले. 12 धावांचं योगदान दिलं. नेहाल घाटवळने जमवल्या 6 धावा. त्यानंतर रोहन बाटा बाद झाला 8 धावांवर. शंकर बाद झाला 8 धावांवर या ठिकाणी, तर रोहन बाटाही बाद झाला वैयक्तिक 6 धावांवर. असे 4 झटके बसतायत माऊली केरवडा क्रिकेट संघाला. 37 धावा धाव फलकावर. 37 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर छोट्या चणीचा बिट्टू राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं मारा करतोय. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू फटका निघतोय. तो मिड विकेटच्या क्षेत्रात. एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. बहुधा क्षेत्ररक्षक यश आपल्या स्क्रीनवर येतोय. एकेर धाव मिळते. या एकेर धावेने धाव फलक बदलतोय. तो 38 धावांवर. 38 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. नाममात्र 4 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय डावाचा शेवट होण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बिट्टू राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं मारा करतोय. 38 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. संजय हा स्ट्राईकला. आखूड टप्प्याचा चेंडू हवेमध्ये न टोलवता परत एकदा जमिनीलगत घरंगत फटका निघतोय. तो मिड विकेटला. आपल्या स्क्रीनवर दत्ताधुरी दिसतोय. एकेर धाव ही संजयच्या खाती सहजगत्या प्राप्त होते. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 39 धावांवर. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न होतोय, मात्र टिचून गोलंदाजी आतापर्यंत केली गेलेली मातोंड संघाची मोठ्या फटक्यांसाठी या ठिकाणी संघर्ष करण्यास प्रवृत्त करते माऊली केरवडा क्रिकेट संघाला. 39 धावा धावफलकावर या 4 गड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा आपल्या स्क्रीनवर येतोय तो गोलंदाज बिट्टू राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं मारा करतोय. तो निखिल नाईकला. आखूड टप्प्याचा चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका. चेंडू सरळ जातोय. तो डीप पॉइंट क्षेत्रात. झेल उडतोय. झेल टिपला जातोय व वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं फटका टोलवण्याचा प्रयत्न ज्यावेळी सफल होत नाही त्यावेळी वाऱ्याच्या दिशेनं या ठिकाणी काहीतरी वेगळं करावं हा इरादा निखिल नाईकचा अखेर त्याच्या जीवावर बेततोय. पण झेलचित होऊन निखिलला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय 5व्या गड्याच्या स्वरूपात. धावसंख्या 39 धावफलकावर. एकोणचाळीस धावा धावफलकावर नवीन फलंदाज ऋषी घाटवळ याची वर्णी ही मैदानावर लागते.
ऋषी एक आकर्षक असा खेळाडू, केवळ 2 चेंडूंचा खेळ बाकी डावाचा शेवट होण्यासाठी ऋषी आपली उपयुक्तता सिद्ध करतोय की ऋषीला बाद करण्यात यशस्वीता प्राप्त होते. बिट्टूला हे पाहायचं आहे 39 धाव फलकावर. ओव्हरपिच बदलायचा चेंडू हवेमध्ये उंच फटका, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी दर्शक न होता या ठिकाणी एक संघटक बनतोय. बिट्टूला एक सफलता प्राप्त होते. आणखी एक मोठा हादरा या ठिकाणी माऊली केरवडा क्रिकेट संघाला 39 धावा या धाव फलकावर. मोठ्या फटक्यांचे प्रयत्न हे जीवावर बेतताना दिसत आहेत. आणि दुसऱ्या बाजूनं संजय नाईक हा कमालीचा नाराज दिसतोय आपल्या सहकाऱ्यांवर. तो सांगतोय की मोठे फटके जर निघत नाहीत तर एकेरी धाव घ्या, संघासाठी मौलिक धावसंख्येची आपण भर करा. मात्र दुसऱ्या बाजूनं अंतरिम शेवटचे जे चेंडू राहिलेत त्या शेवटच्या चेंडूंवर मोठे फटके टोलवावेत, संघाचा धावफलक वाढवावा हा इरादा जीवावर बेततोय तो ऋषीच्या. व स्वतःचा भोपळा न फोडता ऋषी हा माघारी परततोय या ठिकाणी 6व्या कडीच्या स्वरूपात. नवीन फलंदाज पंकज खाटवळ, पोल्ट्री फार्मचे मालक सन्माननीय रिकी नेमन यांच्याकडनं आकर्षक असे चषक या ठिकाणी पुरस्कृत केलेत. तर प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी तन्वी ऑटो गॅरेजचे मालक सन्माननीय मंगेश मांजरेकर यांच्याकडनं आकर्षक असा चषक या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आला आहे. तर प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी आकर्षक असं टी शर्ट NP बोरवेलचे मालक पालयेकर ब्रदर्स यांनी पुरस्कृत केलं आहे. मालिकावीरासाठी आकर्षक असा चषक दिनेश अमृत बाकर यांच्याकडनं पुरस्कृत. तर संजना नाईक यांच्याकडनं आकर्षक अशी भेटवस्तू. उत्कृष्ट फलंदाजासाठी कैलासवासी बाळू सावंत यांचे स्मरणार्थ मनीष सावंत यांच्याकडनं पुरस्कृत आकर्षक असा चषक. उत्कृष्ट गोलंदाजासाठी शिवम ऑटो गॅरेजचे मालक श्री सिद्धेश सरमळकर यांच्याकडनं आकर्षक असं पारितोषिक पुरस्कृत. तर बर्डे हार्डवेअरचे मालक साईश बर्डे यांच्याकडनं आकर्षक अशी भेटवस्तू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी संजय लाडोबा बाकर यांच्याकडनं आकर्षक असं चषक या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलंय. तर यूट्यूबवर या ठिकाणी जे आम्ही सामने पाहतोय त्या यूट्यूबच्या थेट प्रेक्षेपणासाठी सन्माननीय जगन्नाथ गोपाळ डोंगरे व सन्माननीय श्री प्रमोद कावळे सर यांच्याकडनं या ठिकाणी पुरस्कर्ते म्हणून या स्पर्धेसाठी आम्हाला लाभली आहेत. तर साऊंड सिस्टमची या ठिकाणी पूर्णपणे सुविधा पुरस्कृत केली आहे सन्माननीय निलेशजी पोळजी यांच्या माध्यमातून. म्हणजे गावाच्या विकासाला हातभार घालणारी एक गोष्ट आणि त्या विकसित करण्याच्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी एक मोठं पाऊल या ठिकाणी श्रीदेव आरवलीश्वर चषक 2024 सुरुवातीची 4 षटकं संपुष्टात येत आहेत. 4 षटकांमध्ये 39 धावा, 40 धावांचं माफक आव्हान. धाव फलकावर जरी माफक वाटलं तरी कंजूशी गोलंदाजीसाठी जो माऊली केरवाडा क्रिकेट संघ या ठिकाणी प्रसिद्ध, तो माऊली केरवाडा क्रिकेट संघ 40 धावांसाठी या ठिकाणी झुंजवेल का सातेरी मातोंड क्रिकेट संघाला, की 40 धावांचं संरक्षण केल्यानंतर या ठिकाणी माऊली केरवाडा संघ उपउपांत्य फेरीत प्रवेश करेल, की 40 धावांचं आव्हान पूर्ण करून सातेरी मातोंड क्रिकेट संघ उपउपांत्य फेरीमध्ये म्हणजे क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. हे सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये बदल होतोय. मी निमंत्रित करतोय अक्षय धुरी यांना, आपण यावं व या 4 षटकांचं समालोचन करावं. अक्षय धुरी. हेलो, धन्यवाद सर. चलेंगे मैदान के बीच में एक अहम मुकाबला मैदान के बीच में. बिल्कुल जो जीतेगा वो सीधा क्वार्टर फाइनल में प्रवेश करेगा. बिल्कुल 4 ओवर का ये मुकाबला और 4 ओवर में कुल मिलाकर 40 रनों का टारगेट, यानी कि प्रति ओवर 10 रन बनाने होंगे. गेंदबाजी मार्ग के ऊपर ऋषि घाटवर पहली गेंद घुटना अटैक और तमाशा देख गेंद बिल्कुल स्क्वायर लेकर में क्लियर करते हुए गेंद सीमा रेखा पर 4 रनों के लिए डीजे. एक लाजवाब स्ट्रोक से 4 रनों के लिए और 4 रनों के तहत आगाज होता हुआ इस इनिंग का. नॉन स्ट्राइक के बाद सिद्धेश घाड़ी, यह गेंद बिल्कुल ऑफ टिक के बाहर रखी थी. बिल्कुल बल्लेबाज को स्टेप आउट करने पर मजबूर किया था, लेकिन गेंद बिल्कुल विकेट के ऊपर के दस्तानों में. बिंद गेंद की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर. पहली गेंद के ऊपर चौवा जरूर लगाया था बिल्कुल, लेकिन दूसरी गेंद यहाँ पर बेंदी निकलती हुई. तीसरी गेंद का जिम्मा लेकर फिर एक बार अंपायर के बाई ओर से गेंदबाजी, फिर एक बार घुटना टेक और यहाँ पर ये कैच देख, बहुत ही बढ़िया कैच. यहाँ पर सिद्धेश पड़ुआ मैदान के बीच में स्क्रीन के ऊपर आते हुए लाजवाब यहाँ पर फील्डिंग. वापस लौटा डगआउट में दत्ता दूरी बैक टू द पवेलियन. डीजे
था बिल्कुल दत्ता ने, लेकिन आखिर तक मुकाबले को ले न जा सके क्योंकि बिल्कुल घुटना टेक वाला शॉट है, लेकिन एलिवेशन का नहीं मिला। वहां पर सीधे खिलाड़ी के हाथ में खेल बैठे। वहां पर सिद्धेश पड़वार मैदान के बीच में स्क्वायर लेग रीजन में तैनात थे। फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर, पहला ब्रेक तो बिल्कुल रुचि को मिलता हुआ और एक गेंद बिल्कुल स्क्वायर लेग रीजन में गेंद ट्रैवल हो रही है। जब तक वहां पर के खिलाड़ी आएंगे गेंद को फील्ड करके वापस थ्रो करेंगे तब तक सिंगल रन मुकम्मल। यह अच्छी रणनीति है, बिल्कुल सिंगल रन मुकम्मल किया। तो दबाव थोड़ा सा पैदा हुआ था उसको हटाने की कोशिश, वहां पर सिद्धेश को लाया स्ट्राइक के ऊपर। सिद्धेश गाड़ी ऑन स्ट्राइक, एक राइट हैंडर बल्लेबाज मैदान के बीच में। इनके पास भी ताकत है, क्षमता है बड़े शॉट खेलने की, लेकिन सामने ऋषि घाटुआ अपने ओर से अगली गेंद लेकर यह गेंद कट करने का प्रयास, लेकिन ऑफ टिक के बाहर रखी हुई गेंद बल्लेबाज को चकमा देकर विकेट कीपर के दस्तरे में समा बैठी, यानी कि बिंदी गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। कुल मिलाकर 5 गेंदों का खेल समाप्त हो तो आखिरी गेंद का खेल बाकी, और बिल्कुल राइट हैंडर बल्लेबाज को यहां पर मौका है, एडवांटेज बिल्कुल राइट हैंडर बल्लेबाज को है। लेकिन यहां पर देखो रन अप में चुके, आखिरी गेंद डालने का फिर एक बार प्रयास जरूर करेंगे। बिल्कुल हवा का रुख जिस मोड़ पे है वहां पर फायदा मिलेगा। फिर एक बार स्ट्रेट ग्राउंड उठाने का प्रयास, लेकिन यहां पर बनेगा कैच का मौका, खुद निकल आएंगे गेंद के नीचे, और यहां पर दूसरे प्रयास में कैच को मुकम्मल किया, चलता किया। और एक हाइटर बल्लेबाज मिस्टर सिद्धेश बैक टू द पवेलियन, डीजे सिद्धेश घाड़ी जो कि डगआउट में लौटते हुए। आफरीदी नॉन स्ट्राइक के ऊपर रहेंगे। स्ट्राइक के ऊपर अगर बात की जाए तो हर्षल, एक अनुभवी दोनों बल्लेबाज मैदान के बीच में, एक स्ट्राइक के ऊपर एक नॉन स्ट्राइक के ऊपर, लेकिन गेंदबाजी मार्ग के ऊपर बिल्कुल बहुत ही बढ़िया कमबैक ऋषि का। बिल्कुल पहले गेंद के ऊपर चौवा लगा था, ऐसा लग रहा था कि पावर प्ले में बिल्कुल ताबड़तोड़ वाली बल्लेबाजी नजर आएगी जिस स्टांस से मैदान के बीच में दत्ता दूरी नजर आए, लेकिन उसके बाद वापसी करने का प्रयास, एक बेहतर गेंदे यहाँ पर डिलीवर की गई और दत्ता दूरी बैक टू द पवेलियन लौटे। लेकिन उसके बाद सिद्धेश भी आखिरी गेंद के ऊपर एक बड़ा शॉट खेलने के चक्कर में वापस डगआउट में लौटे। अब मात्र नेहाल घाटुआ गेंदबाजी मार्ग के ऊपर ऑप्टिक के बाहर रखी हुई गेंद थोड़ी सी जड़ में डालने का प्रयास, वाइडिश यॉर्कर करने का प्रयास वहां पर, लेकिन सिंगल रन मिलेगा इस गेंद के ऊपर। सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ कुल मिलाकर 5 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। 40 रनों का बिल्कुल टारगेट सेट किया है मैदान में। स्ट्राइक के ऊपर आफरीदी और नेहाल चले अपने ओर से दूसरी गेंद लेके अंपर के दाई ओर से गेंदबाजी, पटकी हुई गेंद, यहाँ पर एलिवेशन बहुत ही बढ़िया है, खिलाड़ी तैनात है, लेकिन यहाँ पर खिलाड़ी के ऊपर से गेंद निकले सीमारे का पार, 6 रनों के लिए। राहुल अनसुरकर सर यांचं आगमन झालंय, मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत सर, तुम्हाला विनंती करतोय या मान्यवर कक्षात। इसी बीच चले गेंदबाजी मार्ग के ऊपर नेहल अपने ओर से अगली गेंद लेकर बेहतरीन यहाँ पर बल्लेबाजी और एक बड़ा शॉट खेलने का प्रयास, बिल्कुल कवर कर में गेंद बिल्कुल जाएगी सीमारे का पार। चार रनों के लिए, जी हाँ बिल्कुल 4 रनों का आगाज यहाँ पर लाफ्टर कवर ड्राइव को इस्तेमाल, बहुत ही बढ़िया स्ट्रोक था, लेकिन गेंद 4 रन के लिए निकली। थोड़ा सा बिल्कुल ऊंचाई मिलती गेंद को तो बिल्कुल 6 रन मिलते, लेकिन कोई बात नहीं, रन आए कैसे भी आए ये इसको मायने नहीं रखता कोई, बिल्कुल 4 रन मिलेंगे और 4 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन स्कोर कार्ड के ऊपर। बैक टू बैक एक छक्का लगने के बाद एक चौवा निकलता हुआ, फिर एक बार चले नेहाल घाटुआ गेंदबाजी मारकर फुल टॉस गेंद लेफ्ट के हल्की से बाहर रखने का प्रयास, वाइड की मांग जरूर की जा रही है, जी हाँ बिल्कुल अतिरिक्त रन मिलेगा और एक रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ेगा। कुल मिलाकर 17 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। लेफ्ट के बाहर रखने का प्रयास, क्योंकि जानते हैं बिल्कुल आफरीदी में ताकत है, क्षमता है बड़े शॉट खेलने के, ऑफ टिक के रीजन
ऑन साइड के रीजन में बड़े शॉट खेलने के प्रयास कर रहे थे। वहां पर ही फिर एक बार उड़ाया गेंद को, बिल्कुल गेंद निकली सीमारे के पास, स्क्वायर लेग के बाहर निकला और एक छक्का, और छक्के के तहत पारी का स्कोर आगे बढ़ा। कुल मिलाकर 23 रन स्कोर कार्ड के ऊपर डीजे। के ऊपर आफरीदी बिल्कुल मैदान में हल्ला बोलता हुआ, लाजवाब बल्लेबाजी, बिल्कुल दो छक्के और चौका लगा इस ओवर में। लाजवाब बल्लेबाजी बिल्कुल आफरीदी की। फिर एक बार ऑफ टी के बाहर रखी हुई गेंद कारपेट सारे खोज के निकला, वहां पर कवर करते में गेंद ट्रेवल हो रही तेजी और रफ्तार के साथ। जब तक खिलाड़ी आते गेंद को फील करते वापस थ्रो करेंगे। सिंगल रन मुकम्मल किया और सिंगल के तहत पारी का स्कोर 24 रन स्कोर कार्ड के ऊपर। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, अच्छी गेंदों को सम्मान दिया जा रहा है। बिल्कुल जानते हैं रन आ चुके हैं मैदान में। 24 रन स्कोर कार्ड के ऊपर 40 का टारगेट है, 4 ओवर का मुकाबला। और एक बड़ा हिट करने का प्रयास का कॉर्नर के रीजन में गेंद ट्रैवल होती हुई, वहां पर बहुत ही बढ़िया फील्डिंग, बहुत ही बढ़िया फील्डिंग, महत्वपूर्ण 2 रन बचाए वहां पर। दूसरा रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने और 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ा। कुल मिलाकर 26 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। लाजवाब यहाँ पर बल्लेबाजी। इस इनिंग में अगर इस ओवर में अगर बात की जाए तो कुल मिलाकर 2 छक्के लगाए, 1 चौका और लाजवाब बल्लेबाजी। बिल्कुल 24 रन बने, बिल्कुल 12 गेंदे में, आने वाली 12 गेंदे बाकी और 40 रनों का टारगेट मैदान में। डीजे के ऊपर स्ट्राइक के ऊपर आफरीदी, जिन्होंने हल्ला बोल दिया पिछले इनिंग पिछले ओवर में। इस ओवर में क्या करेंगे, फिर एक बार कम बैक करने की कोशिश। ये गेंद फिर एक बार बहुत ही बड़ी तरीके से कारपेट के सारे खेल के निकाला गेंद को। सिंगल रन मुकम्मल करेंगे, दूसरे रन का प्रयास नहीं रहेगा। जानते हैं बिल्कुल बचेंगे तो लड़ेंगे और रन बनाएंगे अपने टीम के लिए। ये सोच रहेगी दोनों बल्लेबाजों की, एक पार्टनरशिप बनाने की कोशिश मैदान के बीच में, क्योंकि रन निकल चुके हैं। प्रति ओवर 10 रनों की जरूरत थी, लेकिन 12 गेंदों की समाप्ति के बाद 24 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। महत्वपूर्ण बिल्कुल 2 विकेट वापस डगआउट में लौट चुके। बल्ले के रिटायरमेंट नहीं है गेंद, बिल्कुल लेमन टॉप पिच लिया बिल्कुल बल्ले का और सिंगल रन मुकम्मल वहां पर दोनों बल्लेबाजों द्वारा। सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन स्कोर कार्ड के ऊपर। महासाई बांधवाड़ा संघ तीसरी गेंद लेकर फिर एक बार रोहन भट्टा चले। अंपर के दाई ओर से गेंदबाजी, इस बीच उड़ाने की कोशिश, हवा में गेंद खड़ी होती हुई सिद्धेश पड़वा गेंद के नीचे और एक विकेट का पतन। डीजे में कृष्णा पटकर, जिन्होंने गेंदबाजी बहुत ही बढ़िया की है, लेकिन इस मुकाबले में क्या बल्लेबाजी वैसी होगी। दोडामार्ग संघ आणि बांधवाडी संघ दोन्ही संघटनांना विनंती करतोय लवकर लवकर नाणेफेक साठी यायचंय।
पहले गेंद के ऊपर कैच के लिए मौका बना और एक विकेट का पतन। वापस लौटे के डगआउट में बिल्कुल कृष्णा पाटकर यहाँ पर गोल्डन डक के शिकार बने। मौका जरूर बना था वहां पर बड़ा शॉट लगाने का, लेकिन बिल्कुल खिलाड़ी के यानी कि नेकेल के हाथों में खेल बैठे और एक बड़ी मछली जाल में फंसते हुए वापस डगआउट में कृष्णा पाटकर डीजे। बल्लेबाज अजय नजर आते हुए छोटे कद के बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी करेंगे। नॉट सेकंड के ऊपर हर्षल और गेंदबाजी मार के पर मैं बिल्कुल रोहन भट्टा बिल्कुल बहुत ही बढ़िया गेंदबाजी कमबैक करने की कोशिश मैदान के बीच में। बैक टू बैक 2 विकेट चटकाए और अभी तक 4 गेंदों का खेल हुआ समाप्त। 30 ओवर का 2 रन खर्च किया। बेहतरीन गेंदबाजी कसआउट पर गेंदबाजी वापसी करने की कोशिश रोहन भट्टा की। 5वीं गेंद लेकर फिर एक बार रोहन भट्टा, ये गेंद फिर एक बार बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया गेंद अपील करने की कोशिश जरूर की जा रही है और बिंदी गेंद की समाप्ति वहां पर बहुत ही बढ़िया गेंदबाजी कसआउट पर गेंदबाजी। लौटे डगआउट में रन आउट के तहत बेहतरीन गेंदबाजी उतनी बढ़िया विकेटों के पीछे काम बिल्कुल निभाते हुए देवदास ने बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी करेंगे। क्या बेहतरीन स्पिनर रोहन भट्टा का, रोहन भट्टा का बिल्कुल बेहतरीन स्पेल यहाँ पर। आखिरी गेंद लेकर फिर एक बार रोहन भट्टा कम बैक करने की कोशिश। इस ओवर में मात्र 2 रन खर्च किए और 3 विकेट इस ओवर में, यानी कि इंपैक्ट डालने वाला ओवर रहेगा यहाँ पर। बेहतरीन गेंदबाजी कसआउट भरी गेंदबाजी मैदान के बीच में रोहन भट्टा की। अब मात्र आखिरी गेंद का खेल बाकी। 30 ओवर का थोड़ी सी फील्ड में तब्दीली जरूर करेंगे क्योंकि 12 रन की जरूरत, 12 रनों की जरूरत आने वाले 7 गेंदों के ऊपर। ये गेंद बिल्कुल इंपैक्ट रहेगी यहाँ पर। पता चलेगा कि आखिरी ओवर में कितना टारगेट रहता है। लेफ्ट हैंडर बल्लेबाज मैदान के बीच में देवदास स्ट्राइक पर सज्ज होते हुए रोहन चले अपने ओर से आखिरी गेंद लेकर। बहुत ही बढ़िया गेंदबाजी यहाँ पर देखो, बिल्कुल लेग स्टिक के बाहर रखने की कोशिश यहाँ पर बिंदी गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। और एक अतिरिक्त रन मिलेगा इस गेंद के ऊपर और 1 रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ा 29 रन स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि 11 रनों की जरूरत 7 गेंदों के ऊपर। सफल होकर खेलने का प्रयास, यहाँ पर बिंदी गेंद की समाप्ति होगी। बेहतरीन गेंदबाजी, आखिरी गेंद बिल्कुल फिर एक बार कम बैक करने की कोशिश, यानी कि 6 गेंदों का खेल बाकी और 6 गेंदों में 11 रनों की जरूरत। 6 गेंदे 11 रन, यह जीत का इक्वेशन। रोहन भट्टा की तारीफ करनी चाहिए, उतनी कम बिल्कुल कम बैक किया इस ओवर में अपने टीम को। जिस प्रकार की गेंदबाजी रही है रोहन की, बिल्कुल पहले 2 गेंद के ऊपर 2 रन बनाए, उसके बाद 2 विकेट और 1 रनर को तीसरा विकेट चटकाया। कुल मिलाकर 18 गेंदों का खेल हुआ समाप्त। 40 रनों का टारगेट मैदान के ऊपर सेट किया गया। 29 रन बने
और बिल्कुल 11 रनों की जरूरत है। 6 गेंदे 11 रन, किसके ऊपर गेंदबाजी की जिम्मेदारी सौंपी जाएगी? रुपेश गेंदबाजी मार्ग के ऊपर, खुद कप्तान इस टीम के, जिनके ऊपर जिम्मेदारी सौंपी गई। स्ट्राइक के ऊपर हर्षल और नॉन स्ट्राइक के ऊपर देवदास, ये दोनों बल्लेबाज नजर आते हुए। पहली गेंद लेकर अंपायर के दाई ओर से चले। पहली गेंद बिल्कुल कवर कर में खिलाड़ी तैयार है, बिल्कुल खिलाड़ी के गोदी में, और एक बड़ी बिजली जाल में विकेट नंबर, कुल मिलाकर 5वां, वापस 6ठा विकेट डगआउट में लौटता हुआ। बेहतरीन गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी। पहली गेंद और कवर कर में एक लॉफ्टेड स्ट्रोक, बिल्कुल खिलाड़ी के गोदी में। विकेट नंबर 6 बैक टू द पवेलियन। डीजे बैट्समैन लवकर यायचंय। रुपेश चले, नीरज नए बल्लेबाज, स्ट्राइक पर राइट हैंडर बल्लेबाज है, लेकिन उड़ाया गेंद को बिल्कुल लॉन्ग ऑफ के ऊपर। खिलाड़ी तैनात है, खिलाड़ी के गोदी में गेंद और एक विकेट का पतन। क्या बेहतरीन गेंदबाजी, क्या कसवट भरी गेंदबाजी मैदान के बीच में। खुदा कप्तान के कंधों के ऊपर जिम्मेदारी सौंपी थी, लेकिन क्या बेहतरीन गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी। बैक टू बैक 2 बड़े शॉट के लिए बल्लेबाज गए थे, लेकिन 2 बड़ी विकेट वापस डगआउट में लौटते हुए। डीजे पर ऋषि घाटुआ ने बहुत ही बढ़िया प्रयास किया था, लेकिन 2 रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। अब मात्र 9 रनों की जरूरत। कुल मिलाकर 3 गेंदों का खेल हुआ समाप्त। 2 रन बने, स्विच का प्रयास वहां पर किया गया। मात्र 9 रनों की जरूरत आने वाली 3 गेंदों के ऊपर। कंपल्सरी चेसिंग इस मैच का रूल, कंपल्सरी चेसिंग रहेगा, तो बिल्कुल फिर एक बार चूजित करने का प्रयास। गेंद बिल्कुल अंदर की तरफ निकली, बल्लेबाज को चकमा देते हुए गेंद विकेट के ऊपर के दफ्तर में की, और एक बेंदी गेंद की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। 2 गेंदों के ऊपर 9 रनों की जरूरत। 2 गेंदे 9 रन, यह चित का इक्वेशन। स्ट्राइक के ऊपर अगर बात की जाए तो अनिकेत अंकित यह बल्लेबाज से स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी करता हुआ लेफ्ट हैंडर बल्लेबाज है, लेकिन एडवांटेज वहां पर राइट हैंडर बल्लेबाज को रहेगा। इसी बीच उड़ाने का प्रयास, खिलाड़ी तैनात है वहां पर। नो मैच लैंड में गेंद ट्रेवल होती हुई, बिल्कुल रिस्क नहीं लिया वहां पर। सिंगल रन के ऊपर मजबूर दोनों बल्लेबाज। आखिरी गेंद का खेल बाकी, और कुल मिलाकर 8 रनों की जरूरत। आखिरी गेंद के ऊपर कंपल्सरी चेसिंग, यह रूल रहेगा इस मैच के लिए, और आने वाले सभी मैच के लिए कंपल्सरी चेसिंग रहेगा। फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर, और एक बड़ा शॉट खेलने का प्रयास। खिलाड़ी तैनात है, लेकिन खिलाड़ी के ऊपर से गेंद निकले सीमा रेखा पार 6 रनों के लिए। ये शॉट अगर दूसरे और तीसरे बॉल में लगता तो बिल्कुल मजा आता मुकाबले में, लेकिन बेहतरीन गेंदबाजी, कसवट भरी गेंदबाजी रुपेश की, बल्लेबाजों को रोक के रखा था आखिरी गेंद तक, और आखिरी गेंद के ऊपर एक बड़ा शॉट निकलता हुआ।
यहाँ से माउली केरवेटा टीम मुकाबले को जीतती हुई और जीत लिए बिल्कुल सभी दर्शकों का यहाँ पर मनोरंजन करते हुए बिल्कुल माउली केरवेटा टीम